नमस्कार. यशस्वी समर्थ सूत्रे यातला आपण आज या मालिकेतला तिसरा भाग आपण आज बघतोय. आज तारीख 11 मे. लॉकडाऊन चालूच आहे आणि त्यासोबतच लॉकडाऊनमध्ये आपल्याला माझं ज्ञानही थोडं परत धुवून पुसून स्वच्छ करायचं नाही, त्यातलं काही आपल्याला सांगायचं हाही प्रयत्न चालू आहे. आणि अर्थात ते ज्ञान समर्थांच्यापासून आलेलं आहे, म्हणून समर्थ सूत्रे यशस्वी जीवनाची असं त्याचं नाव आहे. असेल आपण काल दिनक्रम कसा असावा हे बघितलं. आता आज आपण जे बघणार आहोत ती मूर्ख लक्षणं. दासबोधामध्ये मूर्ख लक्षण असा एक पूर्ण समास आहे समर्थांचा. जवळजवळ 87 ओव्या त्या समासात आहेत आणि त्या जवळजवळ 200 लक्षणं समाज सांगितली की जी असली मूर्खांची लक्षणं आहेत म्हणून. आणि मग त्या लक्षणांचा आपण आज मागोवा घेणार आहे. अर्थात हेतू सरळ आहे की आपल्यापैकी प्रत्येकाने काही ना काहीतरी त्यातला दोष असणारच आहे आणि तो दोष आपण काढून टाकावा आणि दोष कोणता हे कळायला पाहिजे, हाच याचा दांडोळा घ्यायचा हेतू आहे. आपण सगळी माणसं आहोत, काही परमेश्वर नाही. मग कुणी किती श्रेष्ठ माणूस झाला तरी त्याच्याकडे गुणाबरोबर काही ना काही दोष असतातच. आणि काही दोष असल्यानंतर आपण जर त्यासंबंधी बोलायचं ठरवलं तर आजच्या काळामध्ये किती मोठा मनुष्य असला आणि त्याचा दोष जर दाखवला तर ते परवडणारं नाही आहे. आपण अनुभव घेतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच वगैरे असं आपण त्याला म्हणतो, किंवा कोणाला एखादा निर्णय चुकला तरी सुद्धा आता टीका करायची फार सोय राहिलेली नाही. पण तो दोष जर आपल्याला कळला तर आपण तो सुधारू शकतो. आणि म्हणून हे यादी समर्थांनी द्यायची आणि त्यासंबंधी विवेचन करायचं. मी कारण असं की आपणही स्वतःला तपासून घ्यावं, त्या निमित्ताने यातला काय दोष आहे का आपल्याकडे पाहावं आणि असला तर तो सोडायचा प्रयत्न करावा. तर त्याकरता समर्थाला अवगुण म्हणतात की हा अवगुणांचा आपण त्याग करायला पाहिजे आणि ते सोडल्यानंतर आपण नक्की ते सोडू शकतो. याकरता समर्थाने आधीच एक विश्वास देऊन ठेवलेला आहे. अवगुण सोडिता जाती उत्तम गुण अभ्यासिता येती, कुविद्या सांडून शिकती शहाणे विद्या. आपले अवगुण आपल्याला सोडता येतात आणि चांगली विद्या शिकता येते. मूर्खपण सांडिता येते, शहाणपण शिकता येते, कारभार करिता उमजते सर्व काही. हा मूर्खपणाचा आपल्याकडे काही मूर्ख लक्षणं असली तर ती सांडता येतात, शहाणपण शिकता येतं. कारभार केल्यानंतर आपण त्यात शिकू शकतो आणि निश्चितपणे मार्ग काढून येऊ शकतो. गंमत अशी आहे की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग येतात की आपला एखादा राग येतो. रागाला तर आपण म्हणतो नाही दरारा पाहिजे मला, पण तो राग आहे असं आपल्याला जाणवत नाही. आणि काय नेहमी असं आहे की आपला हा अवगुण आपल्याला खूप वेळा गुण आहे असंच वाटत राहतं. समर्थ म्हणतात की सकळ अवगुणामध्ये अवगुण, आपले अवगुण वाटती गुण, मोठे पाप करंट म्हणा चुके नाकी. जो आपल्या अवगुणास गुण म्हणून कवटाळून बसेल त्याला करंटेपणा असा समर्थाने शब्द वापरलेला आहे. आपण एक नेहमी म्हणतो की झोपलेला जागा करता येतं, पण झोपलेला सोंग घेतलेला कसा जागा करणार. म्हणजे ज्याला हा गुणच वाटतोय त्याला तुम्ही कसं सुधारणार. आणि म्हणून समर्थाने त्या मूर्ख लक्षणांवर 2 प्रकार केले. आज आपण बघतोय ती मूर्ख लक्षणं आहेत. आणि झोपेचं सोंग घेऊन झोप असतात जे, म्हणजे ज्याला पडित मूर्ख असं म्हणतात समर्थ, त्यांच्याकरता त्यांनी पडत मूर्खांची लक्षणे म्हणून आणखी एक वेळा समजले, तोही आपण बघणार आहे. कारण हे नेहमी गंमत अशी आहे की आपण हे तपासून पाहिलं तर आपल्याला समजू शकतं. तर त्या गौगुरांचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, जन्मला जयांचे उदरी, तयासी जो विरोध करी, सखी मानिली अंतुरी तो एक मूर्ख. काही वेळा आपल्याला आता या सगळ्या समर्थांच्या उपदेशाचा विचार करता असं वाटतं की फार जुनाटपणाचे उपयोग आहेत. म्हणजे उपदेश जुनाटपणाचा आहे, त्या काळातला आहे. आजच्या काळात तो कसा येईल. अर्थात कुठल्याही काळात उपदेश करताना देशकालमान विचार घ्यावा लागतो आणि त्याप्रमाणे यातला काही उपदेश आज कदाचित तेवढा लागू पडणारही नाही, पण बहुतांश लागू पडतो. तेव्हा यातल्या उपदेशातलं सार आपण घ्यायचं. जन्माला जयांचे उदरी, तयासी जो विरोध करी, सखी मानिले अंतुरी तो एक मूर्ख. म्हणजे आपले आई वडील
ज्यांनी आपल्याला जन्म दिला, त्यांनी आपल्याला कष्ट करून वाढवलं, शिकवलं, मोठं केलं, त्यांना आपण विरोध करतो. आणि मग लग्न झाल्यानंतर जी पत्नी आपल्या संसारात प्रवेश करते तीच फक्त आपली एक नक्की खात्रीशीर सहचारिणी असं म्हणून तिच्या हट्टापुढे आईवडिलांना सुद्धा जो विरोध करतो त्याला समर्थ मूर्खच म्हणून संबोधत जातात. कारण आपली संस्कृती मातृदेवो भव पितृदेवो भव मानणारी आहे. तर आईवडील देवासमान मानावेत आणि त्यांच्या विरोधात वागणं हे मूर्खपणाचं आहे समर्थ सांगतात. पुढे समर्थ सांगतात, परस्त्रीसी प्रेमा करी परस्त्रीसी प्रेमाधरी श्वशुरग्रही वास करी कुळेवीण कन्यावरी तो एक मूर्ख. हे सगळं सोपे आहेत, तसे समजायला सोपे आहेत, फार विवेचनाची गरज नाही आहे. पण परस्त्रीचा मोह धरणं किती घातक आहे आपण रामायणात बघतो. रावणाने सीतेचा मोह धरला आणि काय पुढे अनर्थ घडला, त्यात त्याचा शेवट झाला, लंका दहन झाले आपण पाहिलं. आपली पत्नी आपल्याला साथ द्यायचा अग्निनारायण साक्षीनं वचन देते, तेव्हा तिचा संग सोडून एखाद्या परस्त्रीचा अभिलाषा करणे हा चुकीचा मार्ग आहे. त्यामुळं हे अतिशय टाळावं असं समर्थ सांगितलं आहे. काही वेळा सासूवडील श्रीमंत असतील, हा माणूस गरिबाघरचा असतो, मुलगी श्रीमंताकडनं आली असते, मग तो सासऱ्याकडे राहतो. त्या काळात घर जावायची प्रथा जास्त होती, आजकाल फार नाही आहे. समर्थ म्हटलं की ससुऱ्या घरी राहणं, सासऱ्याकडे राहणं म्हणजे आपला स्वतःचा दोष घालवून घेणं आहे. म्हणजे आधी शंकरराव असतात, मग पुढे शंकर होतो आणि मग शंकरराव त्याचा व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे श्वशुरगृही वास करू नये. आणि तिसरं म्हणल्याप्रमाणे कुळेवीण कन्यावरी, म्हणजे आपण जिच्याशी विवाह करणार किंवा आपल्या मुलाचा विवाह लावून देणार तिचं कुळशील काय आहे. आपण नेहमी म्हणतो की त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, घराणं कसं आहे, म्हणजे त्या घराण्यातून येणारे संस्कार काय ते आपल्याला कळतात. म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड अँड कॅरेक्टर असं आपण म्हणू शकतो. ते जर बघितलं तर आपल्याला ते कळतं. आणि म्हणून त्याकरता हा समर्थाने उद्देश केलेला आहे. केवळ सुंदरा मनामध्ये भरली म्हणून चालणार नाही, तर त्याकरता त्याला दुसरी असं म्हणतं की काय भुलल अशी वरले रंगा, हे असंही करून चालणार नाही. आपण जे बरोबर विवाह करणार तिचे संस्कार पाहणं हे रूपा इतकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. पुढच्या मूर्खपणाकडे वळताना म्हणतात, आपुली आपण करी स्तुती स्वदेशी भोगी विपत्ती सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. आपल्याला मान लोकांनी आपणून द्यायला पाहिजे. आपलंच कौतुक आपण करणं योग्य नाही. आपलं कर्तृत्व असं असायला पाहिजे, लोकांनी आपल्याला मान द्यायला पाहिजे, स्तुती करायला पाहिजे. पण आपणच आपली जर स्तुती करून दिंडीम वाजवायला लागलो, वर्तमानपत्रामध्ये जाहिरात द्यायला लागलो, म्हणजे लोकांच्या नावाने द्यायच्या पण पैसे आपण द्यायचे, तर ते मूर्खपणाचं लक्षण आहे. स्वदेशी भोगी विपत्ती, आपल्या स्वदेशामध्येच आपल्या गावामध्येच जो निर्माला राहतो तो आहे. तिसरी गोष्ट समजताना सांगे वडिलांची कीर्ती. आमचे पूर्वज मोठे पराक्रमी होते, माझे वडील असे होते. वडिलांची किंवा पूर्वांची कीर्ती सांगून तुमचं कर्तृत्व जाळून उठत नाही. तुम्हाला स्वतःच कर्तृत्व दाखवायला पाहिजे. तो असे तिन्ही करणारे लोक मूर्ख आहेत असं म्हणतो. अकारण हास्य करी विवेक सांगता न धरी जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख. माणसाचे कसे चांगले आणणारे प्रसंग येतात तसे कधी बिकट प्रसंग येतात. मात्र बिकट प्रसंग आले तरी माणसाने त्याला सुहास्य बदलाचं तोंड द्यायला पाहिजे. आणि दुर्मुखलं जर तुम्ही असलात तर तुम्हाला कोण दाद देणार नाही. पण उठसूट हसणं योग्य नाही. ज्याला नुसतं आपण म्हणतो दात काढणं, म्हणजे अकारण काही कारण नसताना दात काढणं, ते इष्ट नाही. कारण असं असलं तर लोक उगीच तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतील. दुसरी गोष्ट, लोक आपल्या हिताकरता जर काही सांगत असले तर त्यांचं न ऐकता त्यांचा उलटा दुश्वास करणं, म्हणजे विवेक सांगता न धरी लोकांनी सांगितले समजून घेत नाही, तोही मूर्ख आहे. आणि जो बहुतांचा वैरी, अनेकदा लोकांशी आपण विनाकारण वैर पकडतो. कधी कारण असतं, बारीक क्षुल्लक कारण असतं, काही वेळा कारण नसतं तरीसुद्धा आपण वैर बाळगतो. त्यालाही आपण समर्थ मूर्खांचीच उपमा देतात.
आपुली धरून या दुरी, पराव्यासी करी मित्री, परन्यून्य बोले रात्री तू एक मूर्ख. जगामध्ये आपलं कोण आणि परकं कोण हे कळलं पाहिजे. शेवटी आपण आपल्याबरोबर नाते घेऊन गेलो जन्माला. आत्या, काका, मावशी, आई, वडील हे सगळे आपले नातेवाईक असतात. आणि अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काही अगदीच विचित्र घडलं तरच, अन्यथा ह्या सगळ्यांना आपल्या हिताचीच काळजी असते. ते सदैव आपल्या हिताचाच विचार करतात, आपल्याला मदत करायला तत्पर असतात. पण अशा वेळेला ह्यांना दूर करायचं आणि परक्या माणसांना जवळ करायचं. म्हणजे आपल्या ग्राम्य भाषेत म्हणतात नाही त्याच्या गळ्यात गळे घालून हिंडायचं, ही चुकीचं असं म्हणतात. त्याचबरोबर आपल्याला ज्यांनी दुसऱ्याचं एखादं न्यून असलं तर ते कुणाची खाजगी तिसऱ्याला सांगणं हे वाईट आहे. समोर त्याला मूर्खाचं लक्षण म्हणून सांगतात. बहुत जागते जन तयामध्ये करी शयन, बहुत जागते जन तयामध्ये करी शयन, परस्थळी बहुभोजन तो एक मूर्ख. आपण आज ज्याला मॅनर्स म्हणतो, गुड मॅनर्स आणि बॅड मॅनर्स. तर गुड मॅनर्स म्हणजे काय की कुठल्या वेळेला आपण कसं वागावं सभ्य माणसाचे काही संकेत ठरलेले आहेत. त्या संकेताचं पालन करणं म्हणजे जेवताना जे टेबल मॅनर्स असतील, ऑफिसच्या वेळा आपण ऑफिस मॅनर्स म्हणतो, काही वेळा कुणाचं समारंभाचा तर पार्टी मॅनर्स म्हणतो. तर ते पाळले पाहिजे. म्हणजे सर्वजण जागून काम करतायत आणि आपण जाऊन झोपलो, हे इष्ट नाही आहे. म्हणून मला बहुत जागते ना त्यामध्ये करी शयन, कामचुकारपणा करायचा किंवा लोक त्यांच्या काही बसतायत बोलतायत तिथं उगीच पाय ताडून द्यायचे, हे योग्य नाही समर्थ म्हणतात. परस्थळी करी भोजन म्हणजे कसं की दुसऱ्या कुठेतरी गेल्यानंतर जेवणावर पहिले लक्ष द्यायचं, ही समर्थ म्हणतात मूर्खपणाचं लक्षण आहे. मी कुणी जेवायला बोलवलं तर कसं जेवावं, टेबल मॅनर्स म्हणतो आपण, तेही सगळे सांभाळले पाहिजे. ते नाही सांभाळले तुम्हाला मूर्खात गणना होईल. मान अथवा अपमान स्वये करी परिच्छिन्न, सप्त व्यसनी जयाचे मन तो एक मूर्ख. काही लोकांना आपण मोठे कसे आहे सांगायची हौस असते, आपला मोठेपणा मिरवत असतात ते. काही लोकांना आपला अपमानही सांगायची हौस असते. माणसं दोन्ही प्रकारचे असतात. म्हणजे काही लोक आपले अनेक पुरस्कार असतात, पैसे मिळतात, ते मिळवतात आपलं कौतुक सांगत बसतात. काही लोक आपला अपमान झाला तर ते सांगत बसतात. ती चार चौकात कारण नाही ना. अपमानाचं काय कारण असलं तर आपला दोष असला तर टाळावा आणि विनाकारण असला त्याचा योग्य तो परामर्श घ्यावा. पण ते चार लोकांना सांगणं हे चुकीचं आहे. सप्त व्यसनी जयाचे मन, 7 व्यसनं समर्थाने सांगितलीत. जुगार, बाहेरख्याली, चोरी, धूम्रपान, मद्यपान अशी व्यसनं आहेत. त्यापासून माणसाने दूर राहायला पाहिजे, कारण ती माणसातल्या माणुसकीला पारखं करतात. घरी विवेक ओंजे आणि सभेमध्ये लाजे, शब्द बोलता निर्बुजे तो एक मूर्ख. आपण घरातल्या माणसाबरोबर नेहमी चार चांगल्या गोष्टी सांगतो, असं वागायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. मात्र 4 लोकात गेल्यानंतर जो त्यात बोलायला विसरतो, कारण पुरेसा आत्मविश्वास नसतो म्हणून, तर त्याची गणना समर्थाने मूर्खपणात केलेली आहे. म्हणजे थोडक्यात असं की जे आपण घरात सांगू शकू ते आपल्याला बाहेरही ठामपणे बोलता येईल. तेवढा आपण आत्मविश्वास किंवा तेवढं ज्ञान आपण संपादन केलं पाहिजे. ज्याला लोकसंग्रह करायचा आहे त्याला वक्तृत्व अतिशय आवश्यक गोष्ट आहे. समर्थांचा लोकसंग्रहावर किती भर आहे आपण पुढे बघणार आहे. पण आपण बघा, म्हणजे जुन्या काळातलं अटल बिहारी वाजपेयी असतील, पंडित नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, पै प्रमोद महाजन असतील, आजचे शरद पवार आहेत. शरद पवार आता 80 वर्ष आहे, पण ते 10-15 मिनटं बोलतात, 20 मिनटं पण सभा मारून नेऊ शकतात. त्याकरता मोदींचं वक्तृत्व ती एक वेगळी शैली आहे, पण वक्तृत्व पाहिजे, कारण त्याशिवाय तुम्हाला लोकसंग्रह करता येत नाही. आणि हाच विचार रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला उपयोगी पडणार आहे. आपणाहून जो श्रेष्ठ तयासी अत्यंत निकट, शिकवणीचा मानी विट तो एक मूर्ख. आपल्याहून कोणी मोठा असला की त्याच्यापुढे लाळघोटेपणा करायचा. तो कधी पैशानं मोठा असेल, कधी कीर्तीनं मोठा असेल, कधी पदानं मोठा असेल, त्याच्या जवळजवळ जायचा प्रयत्न करायचा. हा सुद्धा समर्थांना एक तऱ्हेचा लाळघोटेपणा
असं वाटतो. त्यामुळे त्याला समर्थांनी मूर्खांचं लक्षण म्हणलं. कारण अशांना काही लोक तात्पुरतं हो म्हणत असतील, पण त्यांना मान तो खरा मनापासून मिळत नाही, कारण त्यामध्ये स्वकर्तृत्व नसतं म्हणून. आणि शिकवण्याचा मानवी विट म्हणजे कुणी काही सांगायला गेलं, आपला एखादा दोष असला आणि तो कोणी दाखवून आपल्याला शिकवायला गेलं, तर त्याचा राग करणं, त्याचा वीट मानणं हा सुद्धा मूर्खपणाचं लक्षण आहे, असं मला सांगणं. औषध नघे असो न व्यथा, पथ्य न करी सर्वथा, न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख. तुम्हाला एखादा रोग आहे असं माहीत आहे, पण तरी सुद्धा तुम्ही ते औषध घेत नाहीये, आता त्याला मूर्खपणा म्हणायचं काय म्हणायचं? किंवा एखाद्या डॉक्टरनी किंवा वैद्याने तुम्हाला पथ्य सांगितलंय, किंवा तुम्हाला गॅसेस होत आहेत, तर जेवण नियंत्रित करा, मधुमेह आहे, गोड खाऊ नका, तर ते तुम्ही जर पाळलं नाहीत तर मूर्खपणाचं नाही का? तिसऱ्या भागात समर्थ म्हणतात, न मिळे आलिया पदार्थ. आपण दुसऱ्याकडे जेवायला गेलो तर आपल्या समोर जे येईल ते आपण गोड बनवून खाल्लं पाहिजे. तुम्ही घरी भले रोज श्रीखंडपुरीनं आमरस खात असाल, पण जेव्हा एखाद्या कोणी जेवायला बोलवलं त्याकडे जे काय असेल तर तिने त्याच्या मागचे त्याचं जे अगत्य आहे त्याचा मान राखून आपण तो पदार्थ आनंदाने खाल्ला पाहिजे. आणि त्याकरता आपण मनामध्ये त्याच्या मागचं भावना जी आहे ती समजून घेतली पाहिजे. ते जर नाही केलं तर ते चुकीचं आहे. तसंच जीवनामध्ये सुद्धा नेहमीच काही चांगले प्रसंग येतच नाही, कधी ते वाईट प्रसंग येईल. म्हणजे मला असा हा अर्थ वेगळा वाटला, तोही मी सांगतो. न मिळे आलिया पदार्थ म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुद्धा कित्येकदा चांगल्याबरोबर वाईट प्रसंग येतात. अशा वेळा आपण चांगल्या प्रसंगात आनंदी राहतो, पण वाईट प्रसंगात अरे माझं नशीब फुटकं म्हणून रडून चालणार नाही ना. त्यालासुद्धा आपण धैर्यानं तोंड दिलं पाहिजे. म्हणजे न मिळे आलिया पदार्थ म्हणजे आलेल्या संकटांना जो तोंड देत नाही तो असा सुद्धा अर्थ निघू शकतो, असं मला वाटतं. आपणाचं जेथे मान तेथे अखंड करी गमन, रक्षू नेणे मानाभिमान तू एक मूर्ख. जिथं आपलं कौतुकच होतंय तिथंच जातो मनुष्य जो नेहमी. जिथं आपली खरी गुणवत्ता कसोटीला लावून काही लोक बोलत असतील तिथं न जाता आपलं फुकाचं कौतुक होईल तिथंच जाणं, तिथं हा मूर्खपणाचं लक्षण आहे. कोण जर आपलं परखडपणाने दोष सांगायला असला तर तिथेही आपण भेटायला पाहिजे, त्याकडनं ऐकून घ्यायला पाहिजे, त्यातनं सुधारता येईल. रक्षू नेणे मानाभिमान म्हणजे आपला स्वाभिमान जो विसरतो, मोहानं, लोभानं किंवा कुठल्या अपेक्षेनं आपला स्वाभिमान जो विसरतो तो सुद्धा मनुष्य मूर्खात समर्थांनी गणना केलेली आहे त्याची. घरच्यावरी खाय दाडा, बाहेरी दीद बापुडा, ऐसा जोका वेडामुडा तू एक मूर्ख. घरी पोरासोरांना दटवणारा आणि बाहेर बापूडपणानं दीनवाणेपणानं वागणारा, कारण घरच्या लोकांना तुमच्या विरुद्ध काही बंड करता येत नाही म्हणून त्यांच्यावर मान गाजवणारा, अधिकार करणारा, आणि जिथं आपल्या गुण अंगीकारून चांगलं वागता येईल ते गुण नसल्यामुळं बाहेर बापडा असणारा मनुष्य तो एक मूर्ख आहे. त्याला समजणे वेडा, मुडा आणि मूर्ख असं तिन्ही म्हटलेलं आहे. स्वये नेणे परोपकार, उपकाराचा अनुपकार, करी थोडे बोले फार तो एक मूर्ख. त्याच्या लक्षात घेण्यायोग्य आहे की दुसऱ्याला उपकार करायची स्वतःला सवय नाही, कुणावरती उपकार करत नाही असा मनुष्य. त्याचबरोबर कुणी उपकार केले तर ते स्मरत नाही, ज्याला कृतज्ञता म्हणतो आपण, असा मनुष्य. आणि करतो थोडं आणि बोलतो मात्र फार, म्हणजे आपण म्हणतो ना 6 इंचच्या लाकडाचा फुटभर ढालपा, तसं या सगळ्यांना समर्थांनी मूर्खांच्या यादीत बसवलेलं आहे. विद्या वैभव ना धन, पुरुषार्थ सामर्थ्य ना मान, कोरडाचं व्हाय अभिमान तो एक मूर्ख. त्याच्या अंगामध्ये विद्या नाही, कला नाही, त्यामुळे वैभव नाही, पैसे नाहीत, पुरुषार्थ नाही, सामर्थ्य नाही, आणि त्यामुळे त्याला कोणी मान देत नाही, पण तरी तो आपला फुगून बसलेला आहे, आपला स्वतःच काहीतरी शहाणा आहे म्हणून, तर त्यालाही समर्थांनी मूर्ख म्हटलेलं आहे. धरून परावियास प्रयत्न सांडी सावकास, निसुगाईचा संतोष मानी तो एक मूर्ख. जो दुसरा कोणतरी मदत करेल म्हणून स्वतः प्रयत्न करायचा सोडून देऊन आळसात बसतो
आणि त्या असाचा आनंद मानतो त्याला समर्थांनी मूर्खच म्हणलेलं आहे. आपल्याला ते लावीण पक्षीची गोष्ट माहिती आहे ना, पूर्वी आपल्याला धड्यात होती की शेतकऱ्याच्या शेतात लावीण पक्षीने जर घरटं असतं आणि पीक काढायला आलं असतं तर शेतकरी तो म्हणतो आता चला उद्यापासून पीक काढायला सुरुवात करू. तर ती पक्षीने जी पिल्लं म्हणतात तिला, चला आपण उद्या आता जायला पाहिजे, हा उद्या कापणी सुरू करणार. नवीन पक्षी म्हणजे थांबा. तो म्हणतो ना गावातल्या लोकांना बोलून सुरू करूया, बघूया. लोक काही येत नाहीत, कापणी काय होत नाही. दुसरे तो म्हणतो आता भाऊबंधांना बोलूया. लावीण म्हणजे तरी काही गडबड करू नका. तिसरे जी तो कंटाळून म्हणतो आता उद्यापासून मी सुरू करतो. आणि मग लावीण पक्षी म्हणते की चला आता मात्र उद्या हे सुरू करा, आपल्याला आज चहा झालं पाहिजे. तसं स्वतः प्रयत्न न करता जे सुस्त असेल त्यांचं काम कसं होणार बरं. दंत चक्षु आणि घ्राण, पाणी वसन आणि चरण, सर्व काळ जयाचे मळीने तो एक मूर्ख. स्वच्छ शरीरशास्त्र समर्थाने सांगितलं. दात, डोळे, नाक, त्याचबरोबर कपडे आणि पाय आणि हात हे कायम मळलेले असतील तो मूर्खच आहे. मी स्वतःची स्वच्छता जो राखत नाही तो मूर्ख. आपणास राखे परोपरी, शरणागतास अवेरी, लक्ष्मीचा भरोसा धरी तो एक मूर्ख. आपल्या स्वतःचं रक्षण करतो पण दुसऱ्याला मात्र परत दुसऱ्याला मात्र कुणी मदत मागितलं तर देत नाही, तर त्याचा काय उपयोग आहे. आणि सौंदर्य, संपत्ती, सत्ता आणि शरीरसंपदा या चारही गोष्टीमुळे मनुष्य उन्मत्त मिळतो. पण ह्या गोष्टींचा अभिमान धरणं हे चुकीचं आहे. कारण त्यातली संपत्ती ही चंचल आहे, लक्ष्मी चंचल आहे असं आपण म्हणतो. त्यामुळं काय मोठा श्रीमंत मनुष्य काही कालांतरानं भिकेला लागलेला आपण बघतो. त्यामुळे त्याचा अभिमान धरणं म्हणजे गर्व करणं चुकीचं आहे समर्थांचं म्हणणं. असा गर्व करेल तो मूर्ख. जीवलगास परम खेदी, सुखाचा शब्द तोही नेदी, नीच जनासवंदी तो एक मूर्ख. जे जवळचे आहेत त्यांच्याशी नीट बोलत नाही आणि जे त्यांना दोन सुखाचे शब्द, गोड शब्द बोलत नाही आणि जे नीच लोक आहेत त्यांचे मात्र कौतुक करतो, अशा माणसाला मूर्ख म्हणायचं काय म्हणायचं. परपीडेचे मानी सुख, परसंतोषाचे मानी दुःख, गेले वस्तूचा करी शोक तो एक मूर्ख. कुणाला तरी त्रास झाला म्हणजे त्यात आपल्याला आनंद वाटेल किंवा कुणाला बरं वाटलं, कुणाचं काही चांगलं झालं तरी ह्याला दुःख वाटेल, अशा माणसाला मूर्ख नको का म्हणायला. खरं तर असं पाहिजे की दुसऱ्याला काही चांगलं झालं तर आपल्याला आनंद वाटला पाहिजे. त्याचा आपण यू मस्ट शेअर हिज जॉय, ऑल्सो शेअर हिज सॉरो. आनंद असला तर आनंद सहभागी व्हायला पाहिजे, दुःखात आपण ते वाटून घ्यायला पाहिजे. ती न करण्याला समर्थ मूर्ख म्हणतात. तुका तोडून बोले मार्ग सांडून चाले, कुकर्मी मित्र केले तो एक मूर्ख. संभाषणामध्ये दुसऱ्याचं वाक्य मध्येच बोलणे तोडून तो एक मूर्ख. त्याचबरोबर सरळ जे वाट असेल ती सोडून आडमार्गाला जाणे, जे आपल्याला म्हणले सरळ वाट भैवाट असावी, धोपट मार्ग सोडू नको. तो हा धोपट मार्ग सोडणारा आणि दुसरा जो काही वाईट कर्म करत असेल त्यात सामील होणारा, म्हणजे मित्रांच्या कुकर्मात सामील होणारा. त्याला एक गमतीशीर म्हण आहे, ये ग साळू मिळून लोळू, दोघांनी कुकर्म करू, तर त्याला समर्थ मूर्ख म्हणतात. समर्थासी मत्सरधरी, अरभ्य वस्तूचा हेवा करी, घरच्या घरी जर चोरी करी तो एक मूर्ख. श्रेष्ठ असलेल्या माणसाचा मत्सर करणारा, एखादी वस्तू आपल्याला प्राप्त नाही आहे पण दुसऱ्याला प्राप्त झाली म्हणता हेवा करणारा आणि स्वतःच्या घरातलीच वस्तूची चोरी करणारा, ही आपण उदाहरणं आपल्या आजूबाजूला बघतो. या सगळ्यांना समर्थांनी मूर्ख म्हटलेलं आहे. अल्प अन्याय क्षमा न करी, सर्व काळ धारकी धरी, जो विश्वासघात करी तो एक मूर्ख. प्रत्येकाचं काही ना काहीतरी चूक आयुष्यात होत असते ना. विशेषतः वरिष्ठ कनिष्ठ यांच्या वागण्यामध्ये कनिष्ठांनी जर एखादी किरकोळ चूक केली तर त्याला वरिष्ठांनी क्षमा केली पाहिजे, तो अपराध मोठा घेतला पाहिजे. जोपर्यंत चूक मोठी नाही आहे, जाणून केलेली नाही तेव्हा ती क्षमा केली पाहिजे. पण ती क्षमा न करता उलट त्याच्यावर कायम काटा धरणारा, धार धरणारा असा असला तर त्याला समर्थांनी मूर्ख म्हणलेला आहे. आणि दुसरं म्हणजे जो विश्वासघात करेल. आपल्यावर कुणी जर विश्वास टाकला तर आपण तो जीव गेला तरी तो सांभाळला पाहिजे. तो न सांभाळणाऱ्या माणसाला समर्थांनी मूर्खामध्ये संबोधलेला आहे.
दोघे बोलत असता तिसरा जाऊन बैसे तेथे, डोई खाजवी दोन्ही हाते तो एक मूर्ख. म्हणजे एका बाजूला परमार्थाचं गहन परमार्थाचं विवेचन करणारे समर्थ, त्याचं सामान्य माणसांचं ऑब्झर्वेशन किती सूक्ष्म होतं हे आपल्या लक्षात येईल. इंग्लिशमध्ये म्हणे 2 इज कंपनी 3 इज क्राऊड. तसं 2 माणसं बोलत आहेत, तिसरा जाऊन मध्येच जर बोलायला लागला तर समर्थांनी त्याला मूर्ख म्हटलेलं आहे. डोई खाजवी दोन्ही हाते. 4 लोकांना कसं वागवायचं, मॅनर्स आहेत, शिष्टाचार आहे, ते सोडून तुम्ही दोन्ही हाताने करा डोकं खाजवलं. आता अलीकडे तर हल्ली नवीन लोकांचे जे कट असतात ना, ते बघितल्यानंतर काही वेळा आपल्याला भीतीच वाटते. अर्थात तुम्ही म्हणाल तुम्हाला काय केस नाहीत म्हणून हे सुचतंय, पण तसं नाही. कुठल्याही गोष्टीला मर्यादा असल्यानंतर बरं असतं ना. पण नाही, असे केस असतील ना मध्ये काही विवाह शिरलं तर काय होईल. मग ते डॅन्ड्रफ वगैरे अशा हल्ली जाहिराती आपण बघतो. तेव्हा दोन्ही हाताने डोकं खाजवणं हे समर्थ मूर्खात टाकल्या. लक्ष्मी आलियावरी जो मागील ओळखी ना धरी, देवी ब्राह्मणी सत्ता करी तो एक मूर्ख. गरिबीतून श्रीमंती आल्यानंतर जो जुन्यांना विसरतो, जुने परिचित असतील, ज्यांनी आपल्याला उपकार केले असतील, आपल्याला मदत केली असेल, त्यांना विसरणारा जो असेल त्याला समर्थ मूर्ख म्हणतात. मागच्या ओळखी तो विसरून जातो. आणि दुसरं, देवी ब्राह्मणी सत्ता करी, म्हणजे असं की आता ब्राह्मणी म्हणल्यावर तुम्हाला काही लोकांना आक्षेप वाटेल, पण इथं आपण ब्राह्मणी हा जातवाचक शब्द न घेता तो विद्वान म्हणावा. विद्वान माणसा आणि देवतातुल्य माणसं असतील त्यांच्यावरती जो हुकूम गाजवायचा प्रयत्न करेल, आपल्या सत्तेच्या आधारे त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करेल, त्याला समर्थ मूर्ख म्हणतात. आपले काम होय तवरी बहुसार नम्रता धरी, पुढीलांचे कार्य न करी तू एक मूर्ख. आपलं काम होईपर्यंत दुसऱ्याच्या समोर यस सर म्हणणारा, आणि ते संपलं म्हणजे विसरणारा, कामापुरता मामा असा माणूस आहे, त्याला समर्थ मूर्ख म्हणतात. आणि पुढीलांचे कार्य न करी, म्हणजे आपल्याकडे कोणी काही मदत मागायला आला तर त्याला सहकार्य न करणारा तोही समर्थ मूर्खच म्हणतात. या समाजात शेवट करताना समर्थने फार गमतीशीर होईलेली आहे. लक्षणे अपार असती परी काही एक यथामती, त्यागार्थ बोलिले श्रोती क्षमा केली पाहिजे. दासबोधासारख्या ग्रंथामध्ये हे लिहिताना समर्थ क्षमा मागतायत की ह्याचा उल्लेख खरं म्हणजे अशा ग्रंथात करू नये, पण ती इतकी लक्षणं अपार आहेत, त्यातली थोडीच सांगितली तरी 200 आहेत. या समाजात 200 लक्षणं आहेत मूर्खपणाची. लक्षणं खूप असली तरी थोडी सांगितलीत, कारण तुम्ही त्याग करावा म्हणून सांगितलीत. म्हणून ती लक्षणं जरी या ग्रंथात आली तरी मला कृपया क्षमा करावी असं समर्थ सांगताय. आता खरं तर आपण आरशात बघितलं तर ह्यातली किती लक्षणं आपल्याला लागू पडत आहेत, तरी मी सगळ्यांचा उल्लेख केला नाही. 200च्या 200 त्या सगळ्या होय आपण जरूर तो सगळा समास वाचावा मूर्ख लक्षणांचा. आपल्या लक्षात येईल की आरशात बघितल्यावर काय त्यातले काही आपल्याकडे निश्चितपणे आहेत, तेव्हा ते टाळायचा आपण प्रयत्न करायला पाहिजे, त्यांना बाहेर पडायचा प्रयत्न केला आहे. पण ही नुसती मूर्ख लक्षणं झाली. अजूनही पढत मूर्ख लक्षणं वेगळीच आहेत. म्हणजे शिकलेल्या सवरलेले जे पढीक लोक आहेत, स्वतःला शहाणे समजणारे, त्यांच्या ती मूर्खपणाची लक्षणं आहेत. ती आपण आता उद्या बघूया. आज आपण ह्या मूर्ख लक्षणावर इथेच थांबूया. त्यावर थोडा विचार करूया, आपल्याकडे असतील ती टाळायचा आपण प्रयत्न करूया. आणि नेहमीप्रमाणे आपल्या अभिप्राय सूचना मला जरूर कळवा. मला त्याचा नक्की पुढच्या विवेचनामध्ये उपयोग होणार आहे. तेव्हा तोपर्यंत हा तिसरा भाग इथेच संपूया. नमस्कार.